शिवसेना नेते युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांचा शिवसेना जिंदाबाद। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। ताकद कुणाची? शिवसेनेची। या ना पाटील ताई आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी शक्ती कायदा आणण्यासाठी प्रयत्न केला होता। दोघं सभागृहात तो पारितही झाला होता, पण हे मिंदे सरकार आलं आणि त्यांनी शक्ती कायदा उडतच लावला। कारण की इकडे एकीकडे लाडकी बहीण द्यायची आणि मध्य प्रदेशमध्ये लाडली दीदीवरून जिंकून यायचं आणि ती मध्येच बंद करायची, आणि इकडे महाराष्ट्रात पण फक्त 2.5 वर्षापासून कुठेच महिला लाडक्या दिसल्या नाहीत। कधीच रक्षाबंधन आलं नाही का, ह्याच वर्षी रक्षाबंधन दिसलं आणि खोटे असं 3 महिन्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि एकीकडे त्याच बहिणीने त्या पैशातून घेतलेल्या साडीला ओरबाडून या नराधमांनी ओरबाडण्याचा प्रयत्न केला आणि तिचा येणारा शक्ती कायदा, तिच्या संरक्षणाचा कायदा तो मात्र अंमलात आणला नाही। म्हणून आम्ही आमची महिला आघाडी आणि विधानसभेच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलांना सांगू इच्छितो की उद्धव साहेब MP सारखं मध्य प्रदेश सारखं ही योजना बंद करणार नाहीत, ही योजना कायम चालू राहील। त्याच्याबरोबर तुम्ही घेतलेल्या साडीचं संरक्षण हे शक्ती कायदा आणून करतील, म्हणून तुम्हाला संरक्षण पण मिळेल आणि 1500 रुपये पण पूर्ण काळ चालू राहतील हे नक्की सांगणार आहेत। आणि आमची महिला आघाडी सक्षमपणे आमची रणरागिणी चुलीपर्यंत जाऊन प्रत्येक विधानसभा जिंकून आणणार आहे, याचा निर्धार आज आम्ही केलेला आहे। बोला। पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण शिवसेनेच्या ज्या वरिष्ठ नेत्या आहेत, उपनेते आहेत, यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे केले जात आहेत। या दौऱ्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विधानसभेची चाचपणी करतोय आणि मग त्या विधानसभेमध्ये महिला कशा पद्धतीने काम करत आहेत, महिला संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीने आहे, ही संघटनात्मक बांधणी ही जिल्हा संघटिकेपासून गट संघटिकेपर्यंत आहे का, जर असेल तर ती अजून मजबूत कशा पद्धतीने केली जाईल, आणि जर ती नसेल तर ती बांधणी अजून मजबूत होण्यासाठी किंवा ती बांधणी जिल्हा संघटिकेपासून गट संघटिकेपर्यंत होण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागतील, या पद्धतीचं मार्गदर्शन या स्त्री शक्ती दौऱ्यातून होत आहे। आणि त्याच पद्धतीने आम्ही आज उत्तर महाराष्ट्राचा दौरा करतो। या उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत असताना आम्ही सुरुवात केली ती नाशिकपासून, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, त्यानंतर नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अशा पद्धतीने आम्ही या उत्तर महाराष्ट्राचा दौरा करत आहोत। आणि जळगाव शहरामध्ये आज सकाळपासून आम्ही बैठका सुरू केलेल्या आहेत। जळगाव शहरामध्ये आपण बघितलं असेल तर आत्ताच महिला पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांना आव्हान करण्यात आलं की सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून बघण्यासाठी आपल्याला विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे। आणि या विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी सुरुवात ही आपल्याला जळगाव पासून करायची आहे। त्यामुळे महिला आघाडीने आता सन्माननीय उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आणि विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हावं।